या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। धुळ्याच्या 100 फुटी रस्त्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अक्षरशः जन्माची अद्दल घडवलेली आहे। गोळीबार करून शहरात दहशत माजवणाऱ्या या आरोपींची त्याच परिसरातून पोलिसांनी अक्षरशः धिंड काढलेली आहे। धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करून चाळीसगाव रोड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। आरोपींनी केलेल्या दहशतीला प्रत्युत्तर देत आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी या दोघांची धिंड काढली। विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणीच आरोपींचे स्पॉट व्हेरिफिकेशन करत गुन्ह्याचा पुनर्दृश्य अभ्यास केला। दिंडी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार रुसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात आरोपींनी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं आणि त्यामुळेच पोलिसांनी सार्वजनिकरित्या घटनास्थळी स्पॉट व्हेरिफिकेशन करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। धुळ्यात काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून एका कॅफे बाहेर गोळीबार करण्यात आला होता आणि या गोळीबारात तरुण जखमी झाला होता। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। आरोपींना पकडल्यानंतर त्याची शहरातून अशा प्रकारे धिंड काढण्यात आली। बिहारमध्ये सासाराम इथं एका युवकाची हत्या झाल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। संतापाच्या भरामध्ये संतप्त जमावानं पोलिसांवरच दगडफेक केली। यामध्ये पोलिसांनी 7 ते 8 लोकांना ताब्यात घेतलंय तर काही जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका पोलिसाकडूनच महिला पोलिसावर 5 वर्षे लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि याचे महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतत हा अत्याचार पोलीस करीत होता अशी माहिती मिळाली आहे। पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। नवी मुंबईतील पनवेलमधून अतिशय धक्कादायक हा प्रकार झालेला आहे। महिला पोलिसावर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला। आधी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आता करण्यात आलाय। 2020 मध्ये नेर इथं गुंगीचं औषध टाकून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि त्यावेळेस ही महिला पोलीस कर्मचाऱ्याचे फोटो जे आहे ते देखील काढून त्या पुरुषाने ठेवले होते। मात्र हे फोटो आपण व्हायरल करू अशी धमकी या महिला पोलिसाला देण्यात आली होती आणि त्यानंतर 5 वर्ष हा प्रकार सुरू होता आणि अखेर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। राज्यामध्ये तब्बल 8,000हून अधिक गावांमध्ये शाळाच नाहीये। केंद्रीय शिक्षण सचिवांकडून सुधारणा करण्याचे निर्देश याबाबत देण्यात आलेले आहेत। शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी यासाठी बैठक पार पडली। मुलांच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलाय। केंद्रीय शिक्षण सचिवांनी या गंभीर शैक्षणिक दुरावस्थेवरती लक्ष वेधत परिस्थितीची सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अमरावतीमध्ये एटीएम मधून पैसे पळवणारी टोळी सध्या सक्रिय झालेली पाहायला मिळते। यामध्ये ॲल्युमिनियमची प्लेट लावून एटीएम मधून पैसे लंपास करण्यात येत होते। हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। एटीएम मध्ये सुरुवातीला जी व्यक्ती पैसे काढत होती त्याचे पैसे अडकले जात होते, त्यामुळे तो एटीएम मधून निघून जात होता। त्यानंतर ही जे मंडळी आहे ते त्या ठिकाणी जायची आणि ते पैसे काढून घ्यायचे। एटीएम मधून ज्या ठिकाणी पैसे निघतात त्या ठिकाणी ॲल्युमिनियमची एक प्लेट लावण्यात आली होती आणि या प्लेटच्या आधारे हे चोरटे पैसे पळवून नेत होते आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक केलंय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।